नमस्ते, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला छाती 38 कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे। ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। मागील पुढील गळा चौकोनी आहे, बाही उंची 10 आहे, ब्लाउजची उंची 14 आहे, मागील गळा 9 आहे, पुढील गळा 6.5 आहे। कमर, मोंढा, दंडघेर ही आपण ब्लाउज शिवल्यानंतर त्याचं माप टाकतो। तर या ठिकाणी बघा मी डायरेक्ट आता कपड्यावरती ब्लाउजची कटिंग करणार आहे। तर या ठिकाणी बघा आधी आपण मागचा भाग घेणार आहे 9.5 प्लस 1.5 इंच। तर आधी आपल्याला घडी घालून घ्यायची। त्यानंतर उंची 14 आहे। शिलाई मार्जिन साठी मी मागच्या साइडनी अर्धा इंच जास्त घेते। शोल्डर 5.25, मोंढा उंची 6। आता घडी छातीचा चौथा भाग 38 चा 9.5, शिलाई मार्जिन 1.5 इंच। त्यानंतर या ठिकाणी बघा 1.25 इंच घ्यायचे आणि वरती शोल्डरला लाईन मारून घ्यायची। त्यानंतर या ठिकाणावरून अर्धा इंचच आपण घेणार आणि मागील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। या ठिकाणी आता 5.25 शोल्डर घेतली। या ठिकाणी आपण गळा रुंदी 2.25 घेणार। गळा उंची 9, या ठिकाणी 2.25 घेतले, या ठिकाणी मी 3 घेते। गळ्याच्या साईडला उतार या ठिकाणी बघा मी परत सांगते, या ठिकाणी आपण शोल्डर 5.25 घेतली, मोंढा उंची 6 घेतली, या ठिकाणी गळा रुंदी 2.25 घेतली, गळा उंची 9 घेतली, इथं 2.25 घेतली पण खालच्या साईडला गळा रुंदी या ठिकाणी 3 इंच घेतली आणि लाईन मारून घेतली। इथं 1.5 इंच गळ्याला उतार दिला, तर गळा उंची मागील जास्त आहे म्हणून आपण इथं उतार दिला की जेणेकरून शोल्डरला उतरणार नाही। आपली ही घडी 11 ची झाली। आता कट करून घ्यायचं। आता या ठिकाणी तुम्हाला असं थोडंसं पसरल्यासारखं वाटेल, पण ब्लाउज पूर्ण आपण शिवल्यानंतर
तिरकस गेल्यासारखा गळा वाटेल. ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस आपला हा गळा जो असा आहे तो असा होतो इथले टक्स घेतल्यानंतर. आता आपल्याला पुढचं माप टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आधी एक लाईन मारून घ्यायची. सरळ मध्ये एक लाईन मारायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2.5 ते 2.25 आपल्याला एक्स्ट्रा सोडायचे. डायरेक्ट आपण कपड्यावरती कटोरी ब्लाउजचं माप टाकतोय. डायरेक्ट कपड्यावरती आपण कटोरी ब्लाउजचं माप टाकतोय. त्यासाठी आपण हे आधीच टक्स अंतर कटोरीसाठी जे मूळ कटोरीत आपण वाढीव कटोरी करतो त्यासाठी आपलं हे अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा आपण ब्लाउज उंची आपली 14 आहे तर 14.5 तर आपल्याला या ठिकाणी 15.5 वरती माप घ्यायचंय. आता याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायची 5.25. शोल्डर आपण 5.25 घेणार. मोंढा उंची 6. या ठिकाणी छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच आणि खाली सरळ लाईन मारून घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं. परत गळा रुंदी 2.25. पुढील गळा उंची 6.5. इथून परत आपण 3 घेणार. आणि वरती गळ्यात लाईन मारायची. त्यानंतर या ठिकाणी बघा 1.5 इंच घेतो तशी 1.5 इंच घेऊन लाईन मारायची आणि आतील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. इथं गळ्याला 1.5 इंचाचा उतार देणार. या ठिकाणी आपण पुढील सुद्धा चौकोनी गळा घेणार आहे. आता खालच्या साईडला क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी बघा या ठिकाणी आपण किती घेतो. नेहमी या ठिकाणी आपण इकडं 3 आणि इथं 2.5 घेतो तर तेवढेच आपण या ठिकाणी 2.5 वरती सरळ लाईन मारणार. क्रॉस पट्टी आपण सेपरेट काढणार आहे. याच्यावरती आपण क्रॉस पट्टीचं माप सेपरेट देणार आणि आपल्याला कटोरी वाढवायची. इथपर्यंत लक्षात आलं. हे क्रॉस पट्टीसाठी आपण जी क्रॉस घेतो गळ्याच्या साईडला 3.5 घेतो, मोंढ्याच्या साईडला 2.5 घेतो. तर या ठिकाणी फक्त 2.5ची आपण सरळ लाईन मारली. तर या ठिकाणी बघा सगळे सांगितलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं कटोरीचं माप. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी याचा मध्य घ्यायचा. नेहमीप्रमाणे जसं मध्य घेतो. आता घडी आपली 11ची आहे ब्लाऊजची, त्याचा मध्य 5.5 वरती. त्यानंतर वरती 3 इंच घ्यायचे.
वरती 3 इंच घ्यायचे, गळ्याच्या साईडला 1 इंच, या मुंड्यापासून 2.25 इंच, त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचे पॉईंट. कुठला क्रॉसपट्टीवरचा गळ्याचा आणि त्याचा मध्य मुंड्यापासून 2.25 इंच घेतलेला इथपर्यंत नेहमीप्रमाणे. हा गळा चौकोनी तसाच राहणार आहे. त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर या ठिकाणी बघा 1.25 इंच खाली घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आपण 2.5 इंच जास्त घेतले. मूळ कटोरीमध्ये आपण वाढीव कटोरी किती असते आपली 2.5 इंच असते, बरोबर. तर या ठिकाणी बघा 2.5 इंच आहे. त्यानंतर ह्या ठिकाणावरून हे जो गळा आहे तिथून 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची, कारण की पेपरवरती आपली वाढली जाते. तर हे 1/2 इंच वाढवले. त्यानंतर त्या ठिकाणावरून आपल्याला हुकलूकच्या पट्टीचं साईज किती घ्यायची आहे, तर मी 4.5 घेणार आहे. तर या ठिकाणी बघा 4.5 वरती मार्किंग करते. इथपर्यंत लक्षात आलं. आता ही लाईन मारून घ्यायची. त्यानंतर हे टोक आणि हे टोक जोडून घ्यायचं. त्याचा मध्य किती आहे, या ठिकाणी बघा 10 येतो. 10चा मध्य 5, या ठिकाणी 5 घेतले. त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायचे, 1.5 इंच वाढवायचे. तर या ठिकाणी बघा जे आपण सरळ लाईन मारली होती बरोबर आपले 1.5 इंच इथं आलेले आहे. इथलं अंतर 5 इंच, इथून 5 इंच. तर ते जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कटोरी वाढवायची कुठलीही अडचण येत नाही. फक्त आपल्याला क्रॉसपट्टी सेपरेट काढावी लागते. त्याचबरोबर हा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो. म्हणजे जसं आपण कटोरी वाढवायला घेतो तसं कपड्यावरती या ठिकाणी 2.5 इंच मूळ कटोरीमध्ये वाढीव कटोरी करतो. हे आलं लक्षात. आता आपण हे कटिंग करून घेऊया. या ठिकाणी आता आपण कटोरी कट करून घेऊ. तर या ठिकाणी बघा उंची जास्त आहे ब्लाऊजची. या ठिकाणी असं ठेवल्यानंतर आपली कटोरी ही बरोबर बसते. जशी पेपर कटिंग करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे. टक्ससुद्धा बघा दोन्हीचा मध्य घेतला. मध्य घेतल्यानंतर इथं 2.5 इंच घेऊन दोन्ही साईडला 2.25 इंच घ्यायचे. मग आपला टक्स होतो. आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं. ते पण कपड्यावरती बघा आपण डायरेक्ट कपड्यावरती माप टाकतोय. आता बाहीचं माप टाकताना बाहीची घडी व्यवस्थित घडी हंतरून घ्यायची. म्हणजे आपल्याला बाहीचं माप नाही तर बाही आपली कमी पडते किंवा जास्त होते.
आता हे आपण खालचे एक्स्ट्राचं भाई उंची 10 आहे, शिलाई मार्जिन 10.5. घडी छातीचा चौथा भाग 9.5, बरोबर आपले 9.5 आलेले आहे. भाई खोली 3.5, इथून 2.5 घ्यायचे. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर इथपर्यंत आलं तर आपल्याला फुगाबाई घ्यायची आहे. तर वरती 3 इंच आणि याच्यावरती पण 3 इंच. आता हे 3 इंच आपले वरती जे चुन्या येतात शोल्डर पाशी, तर त्याच्यासाठी फुल चुन्याचा भाई नाहीये, फक्त वरती. याला कोंबडा भाई पण म्हणतात. तर या ठिकाणावरून बघा 1.25 इंच सोडून मागील मोंड्याच्या आकाराला जोडून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणावरून 1 इंच आत घेऊन तिरकस लाईन घ्यायची. आता आपण डायरेक्ट कपड्यावरती माप टाकलेला आहे, म्हणून आपला कपडा थोडासा वाया जातो. वाया म्हणजे कटिंग करताना. पेपर कटिंग केल्यानंतर कपड्याची बचत होते. या ठिकाणी मध्यावरती कट मारायचा. आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी. जेवढी आपली घडी असते ती आधी बघून घ्यायची. आपला घडी कितीची आहे? 11ची. चार इंच घेतले, इकडं 3 इंच. आज क्रॉसपट्टी थोडी मोठी घेते. ब्लाऊजची उंची आहे, मग ब्लाऊजची उंची आहे तर क्रॉसपट्टी का करायची जास्त घ्यायची? कारण आपण जी कटोरी आहे, कटोरीचा हा भाग कमी घेतलेला आहे. हुकलूकच्या पट्टीचा हा जो भाग आहे तो कमी घेतलेला असल्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा इंच क्रॉसपट्टी वाढवली. व्यवस्थित घडी अंथरून घ्यायची, म्हणजे शिवताना पण आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे तशी आपण कटिंग करून घ्यायची. सगळे पार्ट ठेवून घ्यायचे आणि मग कट करायचं.
कपडा फार सुळसुळीत आहे ब्लाऊजचा, तर कटिंग करताना पण कसरत आहे आणि शिवताना पण कसरत होणार आहे. आणि गळपट्टी काढायची आहे. तर जे आता आपल्याला असे तिरकस जिकडे जिकडे कपडा गेलेला आहे तिथून आता आपण गळपट्ट्या काढून घेऊ. ही झाली कमरपट्टी. सव्वा इंचाची पट्टी घेते. एखादी दुसरी पट्टी जास्तच घ्यायची. जर चौकोनी गळा असेल
तर आपल्याला जिथं टोक असेल म्हणजे कोणे आहेत तिथं आपल्याला प्लेट्स घालावी लागते. मग ती प्लेट्स लहान असेल मोठी असेल त्यानुसार आपण या ठिकाणी गळपट्टी घेतो. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवली. त्याचबरोबर चौकोनी गळा आहे, याची शिलाई लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी चौकोनी गळा पुढील मागील ची दाखवली. कटोरी कशी वाढवली सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.